नमस्कार, मी अनुजा. तर आपण घरच्या साहित्यामध्ये बाहेरच्यासारखे आपण मोदक बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला पॅनमध्ये अर्धा वाटी तूप घालून घ्यायचं आहे. 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं. पीठ अगदी गाठी मोडून भाजून घ्यायचं. त्याच्यासोबतच आपल्याला 2 चमचे रवा घालायचा आहे. अर्धा चमचे कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, बारीक अगदी, आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. 1 वाटी मलाई घालायची आहे. त्याच वाटीचं माप ठेवायचं आहे साखरेसाठी आणि गव्हाच्या पिठासाठी. गाठी सर्व मोडून घेतलेल्या आहेत आपण वाटीच्या साहाय्याने. मिश्रण थंड झालं की मगच साखर ॲड करायची. आणि जर आपलं मिश्रण असं मोल्डमध्ये वगैरे बसत नसेल तर त्याच्यामध्ये आणखी तूप घाला किंवा 2-3 चमचे दूध घाला, म्हणजे तुमच्या मोदकाचा आकार व्यवस्थित येईल. सहसा तर तुम्ही तूप वापरलं तर हे मोदक जास्त दिवस टिकतील. दुधाचा वापर कमीच करा शक्यतो. आणि हे असे बाहेरून आणल्यासारखे आपले मोदक तयार आहेत. तर तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा. कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. थँक्यू फॉर वॉचिंग.